नमस्कार विद्यार्थी मित्र हो, मॅथ्स क्लासरूममध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मी DJ वाघ, श्री वसंतराव जयवंतराव देशमुख हायस्कूल कोल्हापूर. आज आपण माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा अर्थात इयत्ता 8वी स्कॉलरशिपसाठी गणित या विषयाअंतर्गत मसावी व लसावी अर्थात महत्तम सामायिक विभाजक आणि लघुत्तम सामायिक विभाज्य म्हणजे काय त्यावरील आधारित उदाहरणं यांची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. सो लेट्स गेट स्टार्टेड. ओके स्टुडंट्स, सर्वप्रथम मसावी आणि लसावी म्हणजे काय जे आपण 6वीपासून HCF आणि LCM हायेस्ट कॉमन फॅक्टर लिस्ट कॉमन मल्टिपल म्हणून शिकलेलं आहे ते थोडंसं पुन्हा एकदा रिपीट करून घेऊया. दोन संख्यांच्या सामायिक विभाजकापैकी सर्वात मोठ्या विभाजकास महत्तम सामायिक विभाजक म्हणजेच मसावी असं म्हणतो. साध्या भाषेमध्ये बोलायचं झालं तर मसावी म्हणजे सामायिक अवयवांचा जो गुणाकार असतो त्याला आपण मसावी असं म्हणतो. इथे एक उदाहरण साधं दिलेलं आहे बघा. 4 आणि 20 या संख्यांचा मसावी. 4चे अवयव जर पाहिले तर 2 गुणिले 2 म्हणजे 4 आणि 20चे अवयव पाहिले तर 2 गुणिले 2 गुणिले 5 म्हणजे 20. आता या दोघांमध्ये 2 2 वेळेला आहे, या दोघांमध्ये 2 2 वेळेला आहे, म्हणजे या दोन संख्यामध्ये 2 आणि 2 हे 2 वेळा कॉमन येतं. म्हणून सामायिक अवयवांचा गुणाकार म्हणजेच 2 2चा गुणाकार 4 येतो. म्हणून 4 आणि 20 या संख्यांचा मसावी हा 4 येतो. हे आपण या पद्धतीनं काढतो. जर आपल्याला रेग्युलर फॅक्टर्स पाडून म्हणजे उभ्या मांडणीनं जर आपण हे उदाहरण सोडवायचं असेल तर आपण काय करतो पहा. सर्वप्रथम आपण या संख्या लिहून घेतो. म्हणजे आपल्याला ज्यांचा मसावी काढायचा आहे, आपल्याला मसावी कोणाचा काढायचा आहे बघा, 4 आणि 20चा काढायचा आहे. तर एकत्रित पद्धतीने आपण सांगतोय. आपण स्कॉलरशिपसाठी शक्यतो हीच मेथड वापरायची कमीत कमी वेळामध्ये होण्यासाठी. इथं 2नच भाग लावायला पाहिजे असं नाही. रेग्युलरली आपण मूळ अवयव वापरतो ते लावले चालतात किंवा एकदम मोठ्यात मोठा अवयव घेतला तरी चालतो. इथे सुरुवातीला मी मूळ अवयव घेतो. 2 आपण 4ला भाग लावल्यानंतर 2 येणार, 20ला 2 भाग लावल्यानंतर 10 येणार. सेम वे पुन्हा 2 भाग लावला की बे के बे, बे पंचे 10. आता 1 आणि 5मध्ये सामायिक अवयव नाही आहे. याचा अर्थ हा 2 आणि हा 2 हे 2 अवयव 4मध्ये पण आणि 20मध्ये पण सामायिक आले. म्हणून 4 आणि 20चा जो मसावी आहे तो 2 गुणिले 2 म्हणून 4 आला. जर आपल्याला लसावी विचारला तर सामायिक आणि असामायिक अवयव म्हणजे हे सामायिक आणि हे 2 असामायिक ह्या चौघांचा गुणाकार केला की त्याला आपण लसावी म्हणतो. म्हणजेच 2 दुनी 4 आणि 4 पंचे 20 यांचा लसावी हा 20 होईल. त्यासाठी पहिल्यांदा आपण लसावी म्हणजे काय त्याची जी डेफिनेशन आहे ती लक्षात घ्या. लसावी नेमकं कशाला म्हणतात. दोन संख्यांच्या सामायिक विभाज्यापैकी, इथं विभाजकापैकी आहे, इथं विभाज्यापैकी सर्वात लहान विभाज्यास लघुत्तम सामायिक विभाज्य म्हणजेच लसावी म्हणतात. किंवा आपण या पद्धतीने बोलायचं झालं अवयवाच्या भाषेमध्ये तर सामायिक अवयव आणि असामायिक अवयव यांचा गुणाकार केला की आपल्याला लसावी मिळतो. इथं सामायिक अवयव 2 दुनी 4 आणि असामायिक अवयव 1 5 5 म्हणजे हे 5 गुणिले 4 हा 20 येतो. इथं थोड्याशा संख्या वेगळ्या दिलेल्या आहेत. त्यांचा जर आपल्याला लसावी या पद्धतीनुसार काढायचं असेल तर काय करावं लागेल पहा. आपल्याला ज्या संख्या दिलेल्या आहेत त्या म्हणजे 8 आणि 12. आता 8 आणि 12ला जर 2 सामायिक काढलं या दोघांमधलं तर 2 चौक 8 आणि इथं 12मधलं 2 कॉमन काढलं तर 2 सक्क 12 येतं. 4 आणि 6मध्ये पुन्हा 2 सामायिक सापडतो. म्हणजे 4मधला 2 बाहेर आला 2 दुनी 4, 6मधला 2 बाहेर आला 2 त्रिक 6. म्हणजे हा 2 आणि हा 2 सामायिक अवयव आला. म्हणजे 8 आणि 12चा जर मसावी विचारला तर 2 दुनी 4 असेल. म्हणजे हे सामायिक आलेले हे 2 2 अवयव हे सामायिक झाले. असामायिक म्हणजे यामध्ये 2 राहिला शिल्लक, यामध्ये 3 राहिला. मग सामायिक म्हणजे 2 दुनी 4 जो हा गुणाकार आला. आणि सामायिक नसलेले म्हणजे 2 व 3 म्हणजेच हे 2 अवयव आले. मग या 2 अवयवांचा गुणाकार आणि या 2 अवयवांचा गुणाकार म्हणजे 2 दुनी 4 आणि हे 2 त्रिक 6 म्हणजे 6 चौक 24 म्हणजे या 2 संख्यांचा लसावी हा 24 आला. आपल्याला हे माहीत आहे 2 संख्यांच्या बाबतीत आता सध्या बोलतोय आपण की सामायिक अवयवांचा गुणाकार म्हणजे फक्त मसावी आणि सामायिक आणि असामायिकचा अवयवांचा गुणाकार म्हणजे लसावी. आपण अवयव पाडत असताना इथं दाखवलेल्या पद्धतीने जर उभे अवयव पाडले तर पडदिशीच लक्षात येणार आहे. जर 2पेक्षा अधिक संख्या असतील, 3 संख्या असतील तर अशा वेळी आपण काय करणार. सामायिक पहिला दोघात घेणार, 3 संख्या असतील तर तिघात घेणार, त्यानंतर दोघात घेणार आणि मग उरलेलं. पण मसावी मात्र जेवढ्या संख्या असतात त्या सगळ्यातला सामायिक असायला पाहिजे. म्हणजे 3 संख्या असतील तर तिघात सामायिक, 2 असतील तर दोघात सामायिक. प्रत्यक्ष उदाहरणावेळी तुम्हाला ते जरा समजावून देऊया म्हणजे जास्त समजेल.
आत्ता सद्यस्थितीमध्ये फक्त एवढं लक्षात घेऊया आपण की सामायिक अवयवांचा गुणाकार म्हणजे मसावी, सामायिक आणि असामायिक यांचा गुणाकार म्हणजे लसावी. याच दोन उदाहरणांचं निरीक्षण केलं असेल तर अजून एक गोष्ट किंवा एक नियम, साधा नियम आहे, तो लक्षात येतो का पहा. पहिल्या उदाहरणामध्ये जर पाहिलं तर यांचा मसावी 4 आला आणि लसावी 20 आला, म्हणजे त्या ज्या संख्या होत्या तीच त्याची उत्तर आली. पण दुसऱ्या उदाहरणामध्ये मसावी 4 आला आणि लसावी 24 आला, जी त्यांच्या संख्या नाही आहेत. म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल, जर संख्या पाढ्यामध्ये असेल, दिलेल्या दोन संख्या जर एकमेकांच्या पाढ्यामध्ये असतील, जसं की 4च्या पाढ्यामध्ये 20 येतो, म्हणजेच 20चा विभाज्य 4 आहे, असं ज्यावेळी असतं त्यावेळी लहान संख्या म्हणजे त्यांचा मसावी येतो आणि मोठी संख्या म्हणजे त्याचा लसावी असतो. पण संख्या पाढ्यामध्ये नसतील, एकमेकांच्या पाढ्यामध्ये, भले आता हे 8 आणि 12 4च्या पाढ्यात असेल, 2च्या पाढ्यात असेल, ते नव्हे, 8च्या पाढ्यात 12 नाही आहे किंवा 12च्या पाढ्यात 8 नाही आहे, त्यावेळी मग उत्तरं वेगवेगळी असतात. फक्त साधा नियम लक्षात घ्यायचा आहे की एकमेकांच्या पाढ्यामध्ये असेल, म्हणजे 4 एकमेकांच्या म्हणण्यापेक्षा एकाच्या पाढ्यामध्ये दुसरी संख्या असेल तर लहान संख्या ही मसावी असते आणि मोठी संख्या ही लसावी असते. मग मसावीमधला विभाजक म्हणजे काय आणि लसावीमधला विभाज्य म्हणजे काय, त्याचा नेमका उपयोग काय आहे हे समजण्यासाठी मुद्दाम हे उदाहरण पुन्हा एकदा मी घेतोय, म्हणजे आपल्याला ते थोडंसं समजेल. आता समजा हेच उदाहरण मी जरा इथं पुन्हा नव्याने घेतोय. पहा, आत्ता आपण 8 आणि 12 या दोन संख्यांचा मसावी आणि लसावी काढला. पहा, आपल्या ह्या ज्या संख्या होत्या, एक संख्या होती 8 आणि एक संख्या होती 12, यांचा जो आपण मसावी काढला तो मसावी आला बेदुनी 4, सामायिक अवयवांचा गुणाकार. आणि यांचा ज्यावेळी आपण लसावी काढला त्यावेळी हे बेदुनी 4 अधिक 3 दुनी 6, 6 चौक 24 आला. या आता अंकांचं जर निरीक्षण केलं, या संख्यांचं निरीक्षण केलं तर आपल्या लक्षात येईल की मसावीच्या पाढ्यामध्ये त्या संख्या असतात, म्हणजे 4च्या पाढ्यामध्ये 8 आहे, 4च्या पाढ्यामध्ये 12 आहे. म्हणजेच हे उलटं बोलत असताना 8चा विभाजक 4 आहे, 12चा विभाजक 4 आहे. मग 4 हा विभाजक आहे, उरलेले पण विभाजक आहे, पण मोठ्यात मोठा विभाजक ह्या दोघांचा सामायिक विभाजक म्हणून त्याला आपण मसावी म्हणतो. म्हणजे 8चे भरपूर विभाजक आहेत, 12चे भरपूर विभाजक आहेत, म्हणजे 8 ज्यांच्या ज्यांच्या पाढ्यात आहे, 12 ज्यांच्या ज्यांच्या पाढ्यात आहे, त्यातला मोठ्यात मोठा सामायिक म्हणजे या दोघातला सामायिक विभाजक म्हणजे 4, म्हणून हा V म्हणजे विभाजक आला. आता लसावी जो असतो तो संख्यांच्या पाढ्यात असतो, म्हणजे 8च्या पाढ्यात 24 येतो, 12च्या पाढ्यात 24 येतो. आता 8च्या पाढ्यात 24 आहे असं नाही आहे, 8चा पाढा पुढं भरपूर मोठा आहे, ज्याला आपण 8चे विभाज्य म्हणतोय. इथं विभाजक असं म्हटलं, इथं विभाज्य असं म्हणतोय आपण. मग 8च्या पाढ्यामध्ये 8 असेल, 16 असेल, 24 असेल, अशी विभाज्यांची लिस्ट झाली. तशी 12मध्ये लिस्ट झाली. मग ही लिस्ट पुढे न संपणारी आहे. मग त्यामध्ये लहानात लहान सामायिक असणारा विभाज्य कोणता, तो म्हणजे 24. म्हणून मसावीचाच अर्थ होतो मोठ्यात मोठा म्हणजेच महत्तम सामायिक विभाजक, आणि लसावीचा अर्थ होतो लघुतम साधारण किंवा सामायिक विभाज्य. पण आपण लक्षात ठेवत असताना किमान एवढं लक्षात ठेवूया, दिलेलं जे गणित आहे त्यामधले जे अंक आहेत त्यापेक्षा मसावी हा छोटाच असेल आणि लसावी हा मोठा असेल. आणि हे जर पाढ्यामध्ये असेल, जसं मगाशी उदाहरण आपण या अगोदर पाहिलेलं आहे. पहा, हे 4 आणि 20 या दोन संख्यामध्ये, म्हणजे 4 आणि 20 या दोन संख्यांचा विचार केला तर 4च्या पाढ्यामध्ये 20 आहे, त्यावेळी मसावी हा 4 आला आणि लसावी हा 20 आला. यावर आधारित अजून एखादा नियम तयार होतो. समजा सामायिक काहीच नसेल, म्हणजे सहमूळ संख्या ज्याला आपण म्हणू, समजा 3 आणि 10 या दोन संख्या आहेत ज्यामध्ये कॉमन काहीच येत नाही. मग कॉमन काहीच नाही आलं म्हणजे त्यांचा मसावी हा 1 येणार आणि लसावी या दोघांच्या गुणाकार एवढा, म्हणजे 3 10 30 येत असतो. म्हणजे हे छोटे छोटे जे नियम आहेत ते आपण उदाहरण सोडून आपल्या लक्षात राहतात. हे नियम काय सांगितले बघा, मसावी हा नेहमी त्याच्यापेक्षा कमी म्हणजे दिलेल्या संख्येपेक्षा कमी येईल, लसावी हा जास्त येईल. जर दिलेल्या संख्यामध्ये कॉमन काहीच नसेल म्हणजेच सहमूळ संख्या असतील तर मसावी 1 येणार आणि लसावी हा 30 येणार. 30 म्हणण्यापेक्षा त्या दोन संख्यांच्या गुणाकारा एवढा येणार. यावरच आधारित अजून 2 नियम तयार होतात, ते थोडेसे लक्षात घ्या. आता आपण समजा या 8 आणि 12चा विचार करूया. दिलेल्या संख्या 8 आणि 12 आहेत आणि त्यांचा मसावी हा 4 आणि 24 आहे. मग दिलेल्या संख्यांचा गुणाकार आणि मसावी लसावीचा गुणाकार केला तर 12 28 96, 24 चौक 96 हा गुणाकार सेम येतो. म्हणून आपण यापूर्वी एक सूत्र शिकलोय, ते म्हणजे मसावी आणि लसावी यांचा गुणाकार म्हणजे त्या दोन संख्यांचा गुणाकार, म्हणजे पहिली संख्या आणि दुसरी संख्या जी असते त्या दोघांचा गुणाकार एवढा असतो. आणि याशिवाय असामायिक अवयवांचा गुणाकार नावाचं एक सूत्र आहे.
ते फक्त सूत्र लक्षात घेऊया, प्रत्यक्ष उदाहरण पुढं सोडवत असताना ते तसंच का आलं ते आपल्याला जास्त समजेल. म्हणून ही जी आता 2 सूत्र इथं लिहिलेले आहेत किंवा इथं ऑलरेडी दिलेली आहेत ती थोडीशी समजावून घ्या. पहिलं सूत्र आता हे बोललो त्या पद्धतीनुसार की मसावी आणि लसावी यांचा गुणाकार म्हणजेच त्या 2 संख्यांचा गुणाकार हे फक्त 2 संख्यांच्या बाबतीत आहे. आणि एक पुढचं सूत्र जे दिलेलं आहे की 2 संख्यांच्या लसावीला जर आपण मसावीनं भागलं तर त्यांच्या असामायिक अवयवाचा गुणाकार मिळतो. म्हणजे काय होतं पहा, हे समजावून घेत असताना प्रत्यक्ष एखादं पुढं उदाहरण देऊया इथं, त्यामुळं लगेच लक्षात येणार नाही. फक्त आत्ता सध्या एवढं लक्षात घ्या की मसावी आणि लसावी यांचा गुणाकार म्हणजे त्या 2 संख्यांचा गुणाकार. मसावी ही जी संख्या असते ते दिलेल्या संख्येपेक्षा लहान असते, लसावी ही मोठी असते. कॉमन काही नसेल तर 1 हा मसावी असतो आणि त्या दोघांचा गुणाकार म्हणजेच त्या संख्यांचा लसावी असतो. आता यावर आधारित प्रत्यक्ष उदाहरणं पाहू. ज्यांचा मसावी 4 व लसावी 144 आहे अशा 2 अंकी 2 संख्या कोणत्या? आम्हाला इथं संख्या द्यायच्याऐवजी मसावी आणि लसावी दिलेलं आहे आणि आम्हाला ह्या संख्या विचारलेल्या आहेत. अगदी सरळ साध्या पद्धतीने जायचं असेल तर तुम्ही ह्या प्रत्येक संख्यांचा मसावी काढणार, लसावी काढणार आणि ज्यांचं उत्तर हे येते तो आपण ऑप्शन लिहिणार. काही वेळेला हे शक्य होतं, पण काही वेळेला जर संख्या मोठ्या असतील तर ही जी पद्धत आहे ती वेळ खाऊ होते. यासाठी नेमकं आपलं जे मगाशी सूत्र शिकलो की असामायिक अवयवांचा गुणाकार म्हणजे लसावी भागिले मसावी, ते नेमकं सूत्र कसं तयार झालं आणि त्याचा उपयोग कसा करायचा आहे हे थोडंसं समजावून घेऊया. हे 2 मिनिटासाठी पुन्हा गणित थोडंसं बाजूला ठेवतोय. यापूर्वी पाहिलेल्या संख्या पुन्हा दाखवतोय पहा. आपण 8 आणि 12 या 2 संख्यांचा मसावी 4 शोधला आणि लसावी 4 संग 24 शोधला. हेच उदाहरण थोडंसं इथे मी पुन्हा नव्यानं मांडून घेतलेलं आहे पहा. समजा 2 संख्या दिलेल्या आहेत, एक संख्या दिलेली आहे 8 आणि एक संख्या दिलेली आहे 12. साध्या पद्धतीने जर करायचं असेल तर 8चे अवयव म्हणजेच 2 गुणिले 2 गुणिले 2, 12चे अवयव म्हणजे 2 गुणिले 2 गुणिले 3. ह्या दोघांमध्ये सामायिक 2 सापडला म्हणजेच सामायिक अवयव म्हणजेच मसावी म्हणजे बेदोनी 4 आला. असामायिक म्हणजे यामध्ये 2 आणि यामध्ये 3 सापडतो, याचाच अर्थ असामायिक अवयव म्हणजे बेत्रिक 6 झाला. मग लसावी काढताना मसावी म्हणजे सामायिक अवयव आणि असामायिक अवयव पाहतो म्हणजे 6 चौक 24 आपला हा लसावी आला. म्हणजे मसावी 4 आणि लसावी 4 आला. हे थोडंसं आडव्या मांडणीनं मी हे केलं. फक्त ही जी शेवटची ओळ आहे लसावी म्हणजे मसावी गुणिले असामायिक अवयव, यातच हा मसावी इथं गुणिले इकडे आल्यानंतर भागिले होईल म्हणजे लसावी भागिले मसावी बरोबर असामायिक अवयवांचा गुणाकार मिळतो. म्हणून ते जरा सूत्र इथं शॉर्टकट लिहिलेलं आहे की असामायिक अवयवांचा गुणाकार म्हणजे काय असतो तर लसावी आणि मसावी असतो. मग याचा नेमका उपयोग कुठं होतो हे गणित थोडंसं मी नंतर सांगतोय. पहिल्यांदा यावर आधारित कसा प्रश्न विचारतात ते समजावून घ्या. समजा तुम्हाला असं सांगितलेलं आहे की याची जी आत्ता उत्तरं 4 आलेले आहेत त्या पद्धतीनं 2 संख्या आहेत ज्याचा मसावी आहे 4 आणि लसावी आहे 24, तर त्या संख्या कोणत्या असं आपल्याला विचारलं जातं. मग अशा वेळी आपण काय करायचं, लसावी आणि मसावी यांचा भागाकार करायचा. म्हणजेच आपण 24ला 4ने भाग लावला तर आपला भागाकार आला 6. मग हा जो भागाकार काय सांगतोय की हे असामायिक अवयव आहेत. मग त्या संख्या कशा शोधायच्या, समजा ही पहिली संख्या ही दुसरी संख्या आहे. आता दोघांचा मसावी हा 4 दिलेला आहे आम्हाला, याचा अर्थ दोघांमध्ये 4 हा सामायिक अवयव आहे. म्हणजे पहिल्या संख्येत पण 4 असेल, दुसऱ्या संख्येत पण 4 असेल. आणि असामायिक अवयव जो आहे ते दोन्ही मिळून 6 आहे. आता 6 मुळात कसं तयार होतं, बेत्रिक 6 तयार होतं. मग एका संख्येमध्ये 2 असेल आणि एका संख्येमध्ये 3 असेल किंवा दोन्ही एकामध्ये सुद्धा असू शकतं. ते आपण त्या उदाहरणानुसार ठरवणार आहोत. मग आपण काय करणार, हे 4 दुनी 8 म्हणजे एक संख्या 8 असेल आणि दुसरी संख्या 4 त्रिकम 12 म्हणजे त्या संख्या 8 आणि 12 असते. म्हणजे अशा उदाहरणामध्ये नेमकं काय करायचं पहा, जेव्हा लसावी आणि मसावी देतात तेव्हा त्यांचा प्रथम भागाकार करायचा. भागाकार केल्यानंतर जो भागाकार येतो तो म्हणजे असामायिक अवयवांचा गुणाकार, त्याचे 2 भाग करून घ्यायचे. आणि त्या संख्या शोधत असताना मसावी आहे तो दोन्ही संख्यामध्ये टाका आणि जो असामायिक आला त्यातला एक एक भाग जर तुम्ही टाकला तर आपोआप तुम्हाला त्या 2 संख्या मिळून जातील. जसं आता आम्हाला या विचारलेल्या उदाहरणामध्ये काय सांगितलं पहा, आम्हाला जो लसावी दिलेला आहे तो 144 दिलेला आहे आणि मसावी दिलेला आहे तो 4 दिलेला आहे. म्हणजे लसावी 144 मसावी 4. मग या दोघांचा जर भागाकार केला तर असामायिक अवयवांचा गुणाकार मिळणार. मग तो गुणाकार म्हणजेच 144 भागिले 4. थोडासा 4ने भाग लावतोय, 4 एके 4, 4 त्रिकम 12 उरले 2, 4 संग 24 म्हणजे हा भागाकार 36 आला. इथं 6ची फोड करत असताना मी बेत्रिक 6 केली. इथं फक्त जास्त अवयव उपलब्ध नव्हते. 36ची फोड करत असताना तुम्ही 9 चौक 36, 12 त्रिक 36 नेमकी काय करणार, फक्त एकच कंडिशन ठेवा लक्षात की याची फोड करत असताना या संख्या या सहमूळ संख्या असाव्यात.
म्हणजे कॉमन नको, कॉमन एवढ्यासाठी नको, जर कॉमन सापडलं तर मग इथं तोच कॉमन अवयव इथं आहे तोच इथं येणार, मग मसावी वाढणार, कारण कॉमन अवयव वाढला म्हणजे मसावी वाढला. म्हणून इथं फोड करत असताना असामायिक अवयव. आता 12×36 केलं असेल तर 12 आणि 3 मध्ये 3 आहे म्हणून तो भाग घ्यायचा नाही. मग 4×9=36 किंवा 9×4=36 असं आपण 36ला समजून चालायचं. लसावीला मसावीनं भाग लावला, भागाकार 36 आला, त्याचे असामायिक अवयव अशा पद्धतीने दोन घेतले की ते सहमूळ संख्या हव्यात. आता त्या दोन संख्या आम्हाला शोधायच्या आहेत, म्हणजे ज्यांचा मसावी 4 आणि लसावी 144 आहे. मग आता साहजिकच आहे, त्यांचा मसावी 4 आहे म्हणजे पहिल्या संख्येत पण 4, दुसऱ्या संख्येत पण 4 असेल. आणि जे असामायिक अवयव आहेत त्यापैकी एक पहिल्या संख्येमध्ये आणि एक दुसऱ्या संख्येमध्ये टाकणार, म्हणजेच पहिली संख्या 4×16 असेल, दुसरी संख्या 9×36 असेल, म्हणजे त्या संख्या 16 आणि 36 म्हणजे पर्याय क्रमांक 2 अशा पद्धतीने आपण शोधायचे. थोडंसं उदाहरण समजावून देत असल्यामुळे इथं वेळ गेलेला आहे. तुम्ही परीक्षेमध्ये पटदिशी करू शकता. नेमकं तुम्हाला काय करायचं आहे पहा, लसावी दिलाय मसावी दिलाय, भागाकार करा, असामायिक अवयव मिळतील, त्याचे दोन सहमूळ संख्यांच्या रूपात अवयव घ्या, मसावी दोघात टाका आणि इथले अवयव दोघात टाका, पहिली संख्या दुसरी संख्या तुम्हाला मिळून जाईल. मग तुम्ही कदाचित असं म्हणाल की या संख्यावरून जाणं सोपं आहे, पण बऱ्याच वेळा आम्हाला जर हाच प्रश्न असा विचारला की ज्यांचा मसावी 4 लसावी 144 आहे अशा दोन अंकी संख्यांची बेरीज किती, मग बेरीज दिली असेल तर तुम्हाला त्या संख्या कळणार नाहीत, त्यावेळी मग आपण मसावी लसावी नाही काढू शकणार. इथं जर आम्हाला बेरीज विचारली तर आम्ही 16 आणि 36ची बेरीज करू शकतो, किंवा फरक विचारला, काही विचारलं तर आपण सांगू शकतो. त्यासाठी ही पद्धत तुम्ही समजावून घेणं खूप महत्त्वाचं आहे. आता मसावी लसावीवर जी रेग्युलर उदाहरणं असतात ती पाहू. औषध विक्रेत्याकडे अनुक्रमे एकाच प्रकारच्या 15, 20, 25 बाटल्या मावतील अशी खोकी आहेत. कोणत्याही प्रकारचे खोके पूर्णपणे बाटल्यांनी भरण्यासाठी कमीत कमी टिंबटिंब बाटल्या लागतील असा प्रश्न विचारलेला आहे, आणि आपल्याला हे 4 पर्याय इथं दिलेले आहेत. म्हणजे 15 एकाच प्रकारच्या बाटल्या बसवल्या तर त्या बसू शकतात, मग त्या 15 बसू शकतात, 20 बसू शकतात, 25 बसू शकतात, अशा बाटल्या मावतील अशा प्रकारचे खोके आहेत. मग नेमकी पूर्णपणे बाटल्यांनी भरण्यासाठी याचा अर्थ काय आहे? आता साहजिकच आहे, ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या बाटल्या मावतात म्हणजे ते खोकं या बाटल्यांच्या संख्येपेक्षा जास्त बाटल्या बसणार आहे. मग तुम्हाला काही लक्षात येत नसेल तर एक साधी गोष्ट जे मगाशी सांगितलेलं आहे, आम्हाला दिलेल्या संख्येपेक्षा छोटं उत्तर पाहिजे असेल तर मसावी शोधायचं, आणि दिलेल्या संख्येपेक्षा मोठं उत्तर पाहिजे असेल तर लसावी शोधायचं. मग आम्हाला अशी संख्या शोधावी लागेल जी 15च्या पाड्यात आहे, 20च्या पाड्यात आहे, 25च्या पाड्यात आहे, म्हणजे त्या प्रकारच्या बाटल्या मावू शकतात. म्हणून आपण या 15, 20 आणि 25चा लसावी काढून घ्यायचा. आता लसावी काढत असताना 3 संख्यांचा लसावी काढायचा आहे. मग आपण 2-2 संख्यांचा काढला आहे. 3 संख्यांचा लसावी काढत असताना पहिल्यांदा तिघामध्ये सामायिक शोधायचं. ह्या तिघांना भाग जाणारी संख्या 5 आहे. 15ला 5नं भाग लावला 3 येतं, 20ला 5नं भाग लावल्यानंतर 4 येतो, आणि 25ला 5नं भाग लावल्यानंतर 5 येतो. म्हणजे तिघात सामायिक 5 म्हणून याचा मसावी 5. इथं मसावी विचारलेला नाही, माहीत असा म्हणून सांगितलं. लसावी काढत असताना तिघात नसेल, नंतर दोघात कॉमन असेल तरी काढायचा. म्हणजे समजा 3 आणि 4 किंवा 4 आणि 5 किंवा 3 आणि 5 यात जरी कॉमन असेल तर काढायचा, उरलेला भाग हा असा लिहायचा. इथं आता तोही भाग नाही आहे. याचा अर्थ मग सामायिक, तिघात सामायिक, दोघात सामायिक आणि उरलेले सगळे, या सगळ्यांचा गुणाकार म्हणजेच या 3 संख्यांचा लसावी असेल. म्हणजेच हे 5×15 आणि हे 5×20 म्हणजे 15 × 20 आपण जर गुणाकार केला तर 300 हा यांचा गुणाकार येतो. म्हणून आम्ही असं म्हणू शकतो की या संपूर्ण खोक्यामध्ये 300 बाटल्या लागतील असा त्याचा अर्थ आहे. मग याचाच अर्थ होतो की जेव्हा 300 बाटल्या असतील, कमीत कमी बाटल्या, याचा अर्थ काय आहे बघा. बऱ्याच वेळा प्रश्नाचा अर्थ समजत नाही की 15 बाटल्या मोतील अशी खोकी आहेत, 20 बाटल्या मोतील अशी खोकी, 25 बाटल्या मोतील अशी खोकी, मग एकूण बाटल्या 300 कशा? तर याचा अर्थ असतो की वेगवेगळ्या, म्हणजे आता एकाच प्रकारच्या 15 बाटल्या मावतात, म्हणजे वेगवेगळ्या 15 बाटल्यांचा जर सेट असेल तर तो 15च्या पाड्यामध्ये आपण बघितला तर ते 15 × 20 केले की 300 बसतात. म्हणजे ते 20 सेट छोटे छोटे बसतील. 20 असतील तर 20 × 15 केले की 300 बसतात, म्हणजे 300 बाटल्या लागतील त्यासाठी. किंवा 25 असेल तर 25 × इथं मग आता आपण जर भाग लावला 12, 25 × 12 केलं तरी 300. म्हणजे एकाच प्रकारच्या 15, 20, 25 बाटल्या बसवायच्या असतील तर या पद्धतीनं त्याचे सेट लावावे लागतील, जेणेकरून एकूण किमान आम्हाला 300 बाटल्या लागतील असा त्याचा अर्थ असतो. याच प्रकारचं पुढचं उदाहरण पहा. 2 संख्यांचा मसावी हा लसावीच्या 1/6 पट आहे. मसावी 5 असेल म्हणजे मसावी दिलेलेच आहे, एक संख्या दिलेली आहे, दुसरी संख्या कोणती?
फक्त पहिल्या वाक्याचा आपण जरा विचार करूया. पहिल्याच वाक्यामध्ये आम्हाला असं सांगितलं आहे, दोन संख्यांचा मसावी हा लसावीच्या 1/6 पट आहे. म्हणजेच लसावीला 1/6 गुणल्यावर मसावी आलेला आहे. मग आम्हाला इथं मसावी दिला तर लसावी सांगू शकतो, लसावी दिला तर मसावी सांगू शकतो. इथं आम्हाला मसावी 5 ऑलरेडी दिलेला आहे. याचा अर्थ 5 हे उत्तर 1/6 पट आहे लसावीच्या. मग हे भागिले 6 इकडे आल्यानंतर 5 गुणिले 6 होईल. हा 1 काही लिहिला न लिहिला तरी चालतो. म्हणजेच आम्हाला जो लसावी मिळणार आहे तो 5 संग 30, म्हणजे दोन संख्यांचा लसावी 30 मिळाला. आता आम्हाला त्या दोन संख्यांचा मसावी माहीत आहे, लसावी माहीत आहे. त्यापुढं असं सांगितलं आहे, जर आमची एक संख्या 15 असेल तर दुसरी संख्या काय असेल. तेही आपण मगाशी एक सूत्र शिकलो आहे की पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या जर पाहिजे असेल तर मसावी आणि लसावी यांचा गुणाकार करायचा. मग आम्हाला मसावी दिलेला होता 5, लसावी शोधला 30, तो लिहिलेला आहे आपण. मग एक संख्या 15 आहे, दुसरी संख्या लिहा, नाही तर एक तात्पुरतं लिहितो इथं मी. मग आम्हाला एक्स शोधायचं असेल तर हे जे 5 गुणिले 30 आहे त्याला हा 15 या बाजूला गेल्यानंतर भागिले होईल. म्हणजेच 15 एके 15, 15 दुनी 30 होईल. म्हणजे एक्सचं उत्तर 5 दुनी 10, म्हणजे दुसरी संख्या आमची 10 असेल. नेमकं काय केलं पहा, मसावी हा लसावीच्या 1/6 पट, म्हणून मसावी बरोबर लसावीला 1/6 गुणलेलं आहे. यामध्ये चिन्ह नाही म्हणजे गुणिले. मग इथं लसावी दिला तर मसावी शोधा, मसावी दिला तर लसावी शोधा. इथं मसावी दिलता त्यावरून लसावी शोधला. आणि आपलं जे रेग्युलर सूत्र आहे मसावी लसावीचा गुणाकार म्हणजे दोन संख्यांचा गुणाकार, त्यामध्ये ही किमती भरल्या, आपल्याला ती संख्या मिळाली जी संख्या आहे 10. पुढील उदाहरण काय पाहू. याच पद्धतीने आत्ता जे सूत्र वापरलं तेच आहे, फक्त एक्सच्या रूपामध्ये दिलेलं आहे. पहा, दोन संख्या 6x आणि 7x असून त्यांचा मसावी 6 आणि लसावी 252 आहे, तर एक्सची किंमत किती असं विचारलेलं आहे. आत्ताच आपण जे सूत्र लिहिलं ते पुन्हा एकदा मी इथे लिहितोय. पहा, पहिली संख्या आणि दुसरी संख्या किंवा मसावी लसावी कोणतीही डावी बाजू असू दे, कोणतीही उजवी बाजू असू दे, मसावी लसावीचा गुणाकार म्हणजे त्या दोन संख्यांचा गुणाकार. दोन संख्या म्हणजेच एक संख्या 6x आहे, एक संख्या 7x आहे, त्यांचा गुणाकार म्हणजेच मसावी 6 आणि लसावी 252, म्हणजे हा गुणाकार सेम झाला. अशा वेळी हा गुणाकार करायचा नाही, कारण आपण भाग लावणं सोपं जातं. मग आपल्याला हे x गुणिले हा x म्हणजे इथे x वर्ग राहू दे, खरं हा 6 गुणिले 252 तसाच राहू दे. त्याला छेद देत असताना हा 6 आणि 7 इकडं गुणिलेचा इकडं आल्यानंतर तो भागिले झाला, म्हणजे या 6ला हा 6 जातोय, इथल्या इथं घालवला तरी चालेल. आता हा जो 7 राहिला त्यानं भाग लावूया. 7 एके 7, 7 त्रिके 21, उरले 4, 7 सकम 42, म्हणजे 36 आला. याचा अर्थ x वर्ग जर 36 असेल तर आमचा x हा 6 असायला पाहिजे. म्हणजेच आपल्याला एक्सचीच किंमत विचारलेली आहे, तर ती एक्सची किंमत 6 आली, म्हणजे पर्याय क्रमांक 4. दोन संख्या दिल्या, खरं त्या एक्सच्या रूपामध्ये दिल्या आणि त्यांचा मसावी लसावी दिला, म्हणून दोन संख्यांचा गुणाकार म्हणजे मसावी गुणिले लसावी हे सूत्र वापरून आपण किमती टाकत गेलो, आपल्याला उदाहरण आपोआप सुटत गेलं. यानंतर पुढील उदाहरण पाहू. दोन संख्यांचा मसावी 6 असून लसावी 72 आहे, त्या संख्या 3/4 या प्रमाणात आहेत, तर त्या संख्या कोणत्या. आत्तासारखंच उदाहरण आहे, थोडासा पॅटर्न वेगळा दिला आहे. मगाच्या उदाहरणामध्ये थोडंसं मगाचं उदाहरण पहा, संख्या आम्हाला 6x आणि 7x स्पष्ट सांगितल्या, इथं आम्हाला त्यांचं प्रमाण दिलेलं आहे 3/4. काही हरकत नाही. मग पहिली संख्या जर 3x असेल तर दुसरी संख्या आपण 4x कन्सिडर करायची, म्हणजे त्यांची समानपट जर आपण x मानली तर आपल्याला तसं लिहू शकतो. म्हणजे समजा पहिली संख्या आपली 3x असेल तर दुसरी संख्या होणार 4x. आपण मगापासून जे सूत्र लिहितोय म्हणजे पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या म्हणजेच मसावी गुणिले लसावी, मग त्यामध्ये जर ह्या सगळ्या किमती भरल्या तर आपोआप सुटत जाईल. पहिली संख्या जी आपण 3x घेतली, दुसरी संख्या मग 4x झाली, त्यामुळे मसावी 6 आणि लसावी 72 ह्या किमती इथं टाकायच्या. x गुणिले x म्हणजेच x वर्ग, आणि हे 6 गुणिले 72 तसंच राहू दे. हे 3 गुणिले 4 या बाजूला छेदाला आलं, मग 3 एके 3, 3 दुनी 6, 4 एके 4, इथं आपण जर भाग लावला तर 4 एके 4 उरले 3, 4 8 32, म्हणजे 18 दुनी 36, म्हणजे इथं सुद्धा एक्सची जी व्हॅल्यू येते ती 36चं वर्गमूळ म्हणजे 6 आली. मग x 6 आत्ता इथं मिळाला. आम्हाला विचारलेल्या त्या संख्या कोणत्या. आता आपण त्या संख्या 3x आणि 4x मानलेल्या आहेत. मग एक्सची किंमत 6 याच्यामध्ये टाकूया, म्हणजेच पहिली संख्या 3 गुणिले 6, 3 संग 18 होईल, आणि दुसरी संख्या 4 गुणिले 6 म्हणजे 6 चोक 24 होईल, म्हणजे त्या संख्या 18 आणि 24 असतील, जो पर्याय क्रमांक 3 आहे. म्हणजे तुम्हाला एक्स विचारतील किंवा ते एक्स संख्येमध्ये भरल्यानंतर आपल्याला संख्या मिळतील. थोडंसं वेगळ्या पद्धतीचं उदाहरण एक पाहूया.
144 आणि 300 ते 400 यांच्या दरम्यानची एक संख्या यांचा मसावी 72 आहे, तर ती संख्या कोणती आहे? मी थोडंसं हे उदाहरण सांगण्यापूर्वी मी यापूर्वी घेतलेलं उदाहरण थोडंसं पडशी आठवण करून देतो. फक्त डायरेक्ट त्याचा ॲन्सर लिहितो. तुम्हाला आठवते का पहा. आपण काय लिहिलेलं होतं, दोन संख्या होत्या आपल्याकडं, 8 आणि 12 या दोन संख्या होत्या, ज्यांचा मसावी आला जो 4 आला. लसावीचा इथं संबंध घेत नाही आहे मी. त्यावेळी आपण काय म्हटलं पहा की मसावीच्या पाड्यामध्ये या दोन्ही संख्या असतात, कारण हा मोठ्यात मोठा सामायिक विभाजक असतो. मग त्या पद्धतीने हे जर उदाहरण मांडायचं म्हटलं तर या दोन संख्यांचा जो मसावी आहे तो 72 आहे. आणि या ज्या संख्या दिलेल्या आहेत त्यांनी, त्या संख्या कोणत्या दिल्यात बघा. एक संख्या आहे 144 आणि दुसरी संख्या स्पष्ट माहीत नाही, फक्त ती 300 ते 400च्या दरम्यान आहे एवढंच आम्हाला माहीत आहे. पण या पद्धतीने जर इथं बघायचं झालं तर काय आहे, 4च्या पाड्यात या दोन संख्या आहेत, तसं मग 72च्या पाड्यात या दोन्ही संख्या असतील ना. मग आपण काय करायचं, 72च्या पाड्यात जसं 144 आहे तसं 72चा पाडा 300 ते 400पर्यंत आपण शोधायचा. मग आता 72चा पाडा आपण चेक करूया. अंदाजे आता हे 7च्या पाड्यामध्ये गेलो तर 7 35 येतो, म्हणून मी 72 गुणिले 5 करून पाहतो. म्हणजे 5 दुनी 10, आजचे आले 1, 5 7 35 आणि 1 36, म्हणजे 360 ही 72च्या पाड्यामध्ये संख्या येते, जी संख्या या दोघांच्या दरम्यान आहे, म्हणजेच ती संख्या ही 360 असणार आहे. आपल्याला त्याचा मसावी 72 दिला आहे, म्हणजे मसावीच्या पाड्यात त्या दोन संख्या आहेत, पण ती संख्या 300 ते 400च्या दरम्यान आहे, म्हणून 72चा पाडा 300 ते 400च्या दरम्यान चेक केला तेव्हा आम्हाला कळालं की 360 ही संख्या आहे, म्हणून ती संख्या म्हणजे 360 होय. आता थोडीशी वेगळी उदाहरणं मसावी लसावीवर कशी असतात ती पाहूया. अशी 2 अंकी संख्या कोणती की जिला 4, 5, 6 ने भागल्यास प्रत्येक वेळी 3 बाकी उरेल, बाकी 3 उरेल. आपल्याला अशी संख्या शोधायची आहे की ज्याला 4 5 किंवा 6 कुणीही भागलं तर प्रत्येक वेळी 3 बाकी उरते. पहिल्यांदा आपण असं समजून चालू आहे की बाकी उरत नाही अशी संख्या पहिल्यांदा शोधूया, मग जास्त लक्षात येईल आपल्याला. समजा 4, 5 आणि 6 तिघांनी भाग गेल्यानंतर बाकी उरत नाही, याचाच अर्थ ती संख्या या तिघांच्या पाड्यात आहे. या 3 संख्यांच्या पाड्यात आहे, याचाच अर्थ ती संख्या या तिघांचा लसावी आहे. म्हणून पहिला आपण या तिघांचा लसावी शोधूया. आता तिघांचा लसावी शोधायचा असेल तर तिघात सामायिक इथं दिसत नाही, दोघात सामायिक सापडतो आपल्याला 4 आणि 6 मध्ये, तेवढं तर किमान शोधूया. 2 दुनी 4, 2 त्रिक 6, जिथं सापडत नाही ते आहे असं लिहायचं. आता अजून काही सामायिक सापडतच नाही, याच्यामध्ये तिघात सामायिक काही सापडलं नाही, त्यामुळे मसावी 1 येतो. इथं मसावी आवश्यक नाही आहे. लसावी शोधायचं असेल तर हा 2, हा 2, हा 5 आणि 3, म्हणजे सगळे सामायिक असामायिक आपण एकत्र केले की आपल्याला जो मिळतो तो लसावी असेल. म्हणजे ज्यांचा लसावी हा 2 दुनी 4 आणि 5 त्रिक 15, 15 चौक 60, 60 हा यांचा लसावी आला. मग हा लसावी काय सांगतो की 4च्या पाड्यात 60 आहे, 5च्या पाड्यात 60 आहे, 6च्या पाड्यात 60 आहे. म्हणजे 60ला ह्या कुणीही भाग लावलं की बाकी प्रत्येक वेळी 0 उरणार, पण इथं सांगितलेलं आहे बाकी 3 उरली, याचा अर्थ संख्या 3 जास्त असणार आहे. म्हणून ती संख्या 60पेक्षा 3 जास्त म्हणजे 63 असेल, कारण बाकी 3 शिल्लक राहिलेली आहे, म्हणजे जादा राहिलेली आहे. म्हणून आपण इथं काय म्हटलं, ती संख्या ही 63 असणार आहे. तुम्ही पर्यावरून गेलात तरी तुमच्या लक्षात येईल. हेच गणित रिव्हर्स विचारू शकतात, पण ते थोडंसं वेगळं असतं. पहा, समजा ती संख्या 58 असेल असं धरून चालूया, म्हणजे वेगळा प्रश्न सांगतोय मी. जर 58ला आपण, आता हे पर्याय पुन्हा मी घेतोय, हे गणित इथं झालेलं आहे, हे गणित इथंपर्यंत समजलंय का पहा. जर 4, 5, 6 प्रत्येकानं भाग जायचा असेल तर त्यांचा लसावी 60 आला, ती संख्या 60 पाहिजे. बाकी 3 उरली म्हणजे संख्या 3 मोठी आहे, म्हणजे 63 आली. यावर आधारित दुसरा प्रश्न कसा असू शकतो, समजा इथं 60 अधिक 3च्या ऐवजी 60 वजा 3 वजा 2 काहीतरी करून त्यांना एखादा प्रश्न टाकायचा असेल. समजा 58 ही संख्या आहे, याला जर आपण 4 भाग लावला तर काय होतं लक्ष द्या. 4 एके 4 उरले 1, 4 चौक 16 उरले 2, म्हणजे 2 बाकी उरली. आता 58ला 4 भागायच्या ऐवजी 58ला मी 5 भाग लावतोय. 5 एके 5, पुन्हा 8 शिल्लक आहेत, पुन्हा 5 एके 5, बाकी 3 शिल्लक राहिली इथं. त्याच पद्धतीनुसार मी इथं थोडंसं हे उदाहरण इथं बाजूला ठेवतोय. पुन्हा एकदा काय करतोय पहा, या 58ला 6 भाग लावतोय. 58ला 6 भाग लावतोय, म्हणजे 96, 54 डायरेक्ट भाग लावतोय, बाकी उरली 4. मग आम्हाला प्रश्न कसा देतात पहा, जर एखाद्या संख्येला 4 भाग लावला असता बाकी 2 उरते, 5 भाग लावला असता बाकी 3 उरते, आणि 6 भाग लावला असता
बाकी 4 उरते तर ती संख्या कोणती? प्रश्न कसा आहे पुन्हा एकदा लक्षात घ्या. एका संख्येला 4ने भाग लावला असता बाकी 2 उरणार, 5ने भाग लावला असता बाकी 3 उरते आणि 6ने भाग लावला असता बाकी 4 उरते, तर ती संख्या कोणती? अशा वेळी आपण काय करायचं, इथं थोडंसं निरीक्षण करायचं. 4नं भाग लावून 2 बाकी उरली म्हणजे 2 कमी पडलं, अजून 2 असतं तर ती बाकी उरलीच नसती. 5नं भाग लावला तेव्हा 3 उरलं, 3 उरलं म्हणजे 3त अजून 2 मिळवलं असतं, 5 आलं असतं, बाकी उरली नसती म्हणजे 2 कमी पडलं. 6नं भाग लावून 4 बाकी उरली म्हणजे अजून 2 असतं ते तर बाकी उरलीच नसती म्हणजे प्रत्येक वेळी 2 कमी पडलं. मग नेहमीप्रमाणे याचा लसावी काढायचा. भाग पूर्ण जातो तेव्हा संख्या 60 असते, प्रत्येक वेळी 2 कमी पडलं याचाच अर्थ 60 वजा 2 म्हणजेच ती संख्या 58 आहे. म्हणजे आपण इथं आत्ता जे 58 घेतलेलं होतं अशा पद्धतीनं तो प्रश्न विचारतात. त्याच्यावर आधारित शाब्दिक प्रश्न कसा असतो तो पहा, पुढे दिलेला आहे. या प्रश्नामध्ये काय म्हटलंय पहा, एका टोपलीत काही फुले आहेत, 12 मुलांना सारखी फुले वाटली तर 8 फुले उरतात, तेवढीच 14 मुलांना वाटली तर 10 फुले उरतात, तर टोपलीत असणाऱ्या फुलांची कमीत कमी संख्या किती? आत्ता जसं मांडलं तसं पुन्हा मांडतोय पहा. म्हणजे 12 मुलांना फुलं वाटली की 8 शिल्लक राहतात, 14 मुलांना वाटली की 10 फुलं शिल्लक राहतात. पण आपण हे वेगवेगळे अंक नाही बघायचे, आपण थोडासा वेगळा विचार करायचा. 8 फुलं शिल्लक राहिली, अजून जर 4 फुलं त्यामध्ये असती तर 8 अधिक 4 12 म्हणजे बाकी राहिली नसती. 10 फुलं शिल्लक राहिली, त्यामध्ये अजून 4 मिळवून 14 झाली असती म्हणजे बाकी राहिली नसती. याचा अर्थ 4 फुलं कमी पडली. म्हणून आपण काय करायचं, पहिला यांचा लसावी शोधायचा. लसावी कशासाठी, की एकूण फुलं किती असायला पाहिजे होती शिल्लक न राहण्यासाठी ते शोधूया. म्हणून आपण 12 मुलं आणि 14 मुलं यांचा लसावी काढूया. सामायिक 2 आहे, बेसक्क 12 बेसाती 14, पुन्हा सामायिक काही सापडत नाही म्हणजे 6 सते 42, असामायिकचा आणि सामायिकचा गुणाकार करतोय. 6 सते 42 गुणिले 2 म्हणजे यांचा गुणाकार 84 आला. म्हणजे 84 लसावी असतो. याचा अर्थ जर 84 फुलं असती तर ती 12 मुलांना पण समान आली असती, 14 मुलांना पण समान आली असती. म्हणजे इथली संख्या वेगळी, पण ह्या 12 जणांना समान आली असती, ह्या 14 जणांना समान आली असती. म्हणजे जी 12 मुलं आहेत त्या मुलांना 12 साती 84 प्रत्येकाला 7-7 फुलं मिळाली असती. जी 14 मुलं आहेत त्या प्रत्येकाला 6-6 फुलं मिळाली असती. पण आम्हाला प्रत्येक वेळी इथं बाकी शिल्लक राहिल्या, कारण 4 फुलं कमी पडल्यात. 4 फुलं कमी पडल्यात याचाच अर्थ 84 वजा 4 म्हणजे आमच्याकडं फुलं फक्त 80 होती असा त्याचा अर्थ आहे. म्हणजे टोपलीतल्या फुलांची संख्या ही 80 असायला पाहिजे असा त्याचा अर्थ होतो. तर अशा पद्धतीनं आपण मसावी लसावी म्हणजे काय, त्याचा व्यवहारामध्ये उपयोग कशा पद्धतीने केला जातो ती उदाहरणं पाहिलेली आहेत. याचा अन्य प्रकरणामध्ये सुद्धा खूप उपयोग होणार आहे. त्यावेळी आपण अजूनही याच्यावर आधारित येणारी उदाहरणं पाहूया. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा. इयत्ता 8वीच्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्यापर्यंत जे स्कॉलरशिपला बसलेले आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. चॅनल अजूनपर्यंत सबस्क्राईब केला नसेल तर आठवणीने सबस्क्राईब करा. हे व्हिडिओ पाहत आहात त्याबद्दल थँक्यू.